15 दिवस झाले मला झुलवून राहिले आहे. मी आलो का सांगते तुझा दोस्त काही कामाचा नाही म्हणते. हा तो तर मला नेहमी बिझीच दिसते. तू त्याला राबवून घेत आहेस काय? मी त्याला राबवून घेते? रोज कोणता ना कोणता काम सांगितला की कोणता ना कोणता बहाणा करून घराच्या बाहेर जातो. आज तर सकाळीच गेलाय डायरी पेन घेऊन. कोणता सर्वे करते माहित नाही. गावातल्या जवान पोरीचे सर्वे करत असन. कुवाऱ्या किती, लग्न झाल्या किती, मोकाट किती. आता हे मोकट म्हणजे काय? मोकाट म्हणजे नवरा सोडून आहेत अशा. त्या कोणत्या कामाच्या? त्या खऱ्या कामाच्या आहे. पाय नवरा सुटला म्हणजे मोकाट झाली. त्याला तुम्ही कुठेही घेऊन जा. हाक नाही ना बॉम्ब नाही. कुठे घेऊन जा म्हणजे भलता अर्थ काढू नको. सरकारनं त्याच्यासाठी आता भरतकाम, शिवणकाम, साडी पिकोफॉल अशा प्रकारची ट्रेनिंग देणं सुरू केले आहे. त्यासाठी तुम्ही कुठे घेऊन जा. कोणी म्हणणारे काही नाही. ह्या अशा गोष्टी ना तुझ्या मित्रालाच चांगल्या जमतात. आणखी काय काय जमते नाही सांगितलीस ना. काय काय जमते त्याला तर काहीच जमत नाही. घरची एक काम नीट करत नाही. सांगितलं ना नुसता ठोसट वांगा आहे म्हणून. मग का घरात वारलाच पोसत आहेस का त्याला? त्याला पोसायची मला काही गरज नाहीये. माझे पैसे द्या आणि त्याला घेऊन जा. हो जास्त ठसण नाही पाहिजे. आपला आत्ताची आत्ता हिशोब कर आणि माझ्या दोस्ताला मी घेऊन जातो. कुठे घरात निघलाय का? काय रे तुम्ही दोघे दोस्त डोक्यावर पडले आहेत का? तुला कितीदा सांगितलं की तो घरी नाहीये. जा बाहेर शोध त्याला. तुझ्या घरात नाही मग कोणाच्या घरात निघलाय? आणि एवढी ताव कायला खाताय? तो ऐकून घेईल मग मी ऐकून घेणार का? तो असेल दबेल, तो असेल नकटा. मला नाही समजत. लक्षात ठेव. हो का? तू मला 3-13 नवडला नको सुरू बापू. मला तुम्हा दोघांशी काही देणे घेणे नाहीये. माझा हिशोब करा आणि कुठेच जा. आणि तसंही त्याने तर मला रात्रभर झोपू दिले नाही. रातभर दोघे जागेच होत्या का? रातभर जागून काही फरक दिसत नाही ना. असं काही समजू नको. रात्रभर कोणता धंदा करू हा प्रश्न विचार सारखा मला त्रास दिला त्याने. कोणता धंदा करू हे विचारण्यासाठी रातभर जागण्यापेक्षा रातभर कोणता तरी धंदा केला तसा मूर्खा मी तरी आला असता. झालं तुझं बोलून? हे बघ तुझं काम झालं असेल तर तू निघ. मी खूप बिझी आहे. एवढी बिझी आहेस तरी दिवसातून किती गिराईक करतेस? तू काय मला धंदेवारी समजून राहिलास का? तुला आधीच माझा मूड खराब आहे. पुन्हा माझा मूड खराब. बिझी आहे म्हणलीस म्हणून विचारू. जाणे की तू मला काम आहे. रा 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 रा. अरे दोस्ताल तू हजेरी आहेसच बरं झालं. मी काय म्हणतो मित्रा, हे बायाचे लाता खाऊ खाऊ नाही का मी त्रासून गेलो. म्हणून आता मी LIC एजंट झालो. काय सांगून राहिलाय? तर मी काय म्हणतो अजून माझी बोहणी व्हायची आहे. तर पायने जमत असेल तर माझी बोहणी करून टाकणार. नाही नाही एवढ्यातच मला माझा विमा नाही करायचा रे बाबा. मी चाललो मित्रा मित्रा थांब थांब थांब. 2 मिनिट दे फक्त 2 मिनिट. पाय 2 मिनिटाच्या वर 1 सेकंद सुद्धा जास्त देणार नाही. अजिबात नको दे. पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? मला एक सांग. गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटननं लावला. हो पण जगातला सर्वात बेशरम माणूस कोण याचा शोध लागला का? मी सांगतो ना, जगातला सगळ्यात बेशरम माणूस असेल तर तो आहे LIC एजंट. कसा 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 म्हणजे पाय एकदाची मशीने चिकटलेली गेचोडी त्रासून सोडून देईल. पण आम्ही गिरायकाकडून पॉलिसी काढल्याशिवाय त्याला नाही सोडत. असं आहे. तर मी काय म्हणतो मित्र, माझ्याकडे मग घेऊ का एखाद्या टेबलवर? थांब. मला एवढ्यात माझं ऑपरेशन करायचं नाही आणि मला काय टेबलवर आता. अरे तो टेबल नाही, पॉलिसीच्या टेबलवर म्हणालो मी. तर पाय तुझं लग्न नाही झालं ना, नाही तर माझ्याकडे खास टेबल आहे. पोरी पटव पॉलिसी. पोरी पटव पॉलिसी? हा. आता ही पॉलिसी कशासाठी म्हणशील तर काय आहे, समज तू 25-30 लाखाचा विमा काढला तर एवढे पैसे म्हणल्यावर तुझ्या मागे मागे पोरी, बरोबर आहे? अरे पोरी सोड, लग्न झालेल्या बायका सुद्धा मंगळसूत्र काढून ठेवतील आणि तुझ्या माग माग फिरतील. मग विचार कर, एवढ्या पोरी तुझ्या भोवताल बाया म्हणजे म्हणतात तू कृष्ण न भोवताल गवळणी, का नजारा असेल यार. मग घेऊ काय टेबलवर? नाही सध्या नाही काढायचा आहे. असं काही नाही जमत. नाही. मग दुसरा टेबल सांगतो. समज तू एखाद्या पोरीले पटवलास, ऐक नाही, आणि ते तिच्या बापाला मान्य नाही आहे. अशा वेळेस तिचा बाप का करेल? तंगडे तोडेल.
म्हणून या पॉलिसीचं नाव आहे तंगडे तोड पॉलिसी. तंगडे तोड पॉलिसी. हा म्हणजे कसं, तू त्या पोरीला भेटायला गेलास, तिच्या बापाला दिसलास, तर तिचा बाप का करेल, कोठरीपासून पाय कापून टाकेल. याच्यासाठी आमची पॉलिसी 10 लाख देते, कुठेही बसवून देते. तरी तू त्या पोरीले पुन्हा ठुमकत ठुमकत भेटायला गेलास, तर तिचा बाप का करेल, टोंगऱ्यापासून पाय कापेल. 25 लाख देते आमची कंपनी. तरी पुन्हा तू त्या पोरीला भेटायला गेलास, तर मग तिच्या बापाला पक्का राग येईल. मग तो का करेल, तुझ्या मांडीपासून पाय कापून टाकेल. थांब, एवढ्यातच मला माझा पाय नाही कापायचा आहे रे बाबा. पाय कटला तर कटू दे ना, 50-60 लाखाचा फायदा होते ना. म्हणजे हे तुला पसंत नाही आहे. तिसरा उपाय सांगतो, तुला श्रीमंत व्हायचं आहे ना. हो व्हायचं आहे ना. सोपं आहे. एक पॉलिसी आहे माझ्याकडे. या पॉलिसीचं नाव आहे बायको मार पॉलिसी. बायको मार पॉलिसी म्हणजे कसं, पाय एखादी एक्सपायरी डेट गेलेली बाई पाहायची, तिच्या संग लग्न करायचं, तिचा विमा काढून टाकायचा. काढून झाल्यावर 5-6 महिन्यात तिला गचकावून टाकायचा, पैसे आपल्या खिशात. अशा 2-4 बायका मारलास तू का झालास करोडपती. जमल का, विचार करू दे रे बाबा. पाय 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 तुझ्या पाय महा दोस्ता कोणते धंदे करायला लागलाय. तुझी नशा चढली याले. हा आता तू आहेस आणि हाय, जेवढ्या दिवस राबवून घ्यायचा राबवून घे, आणि बसक्या बैलावानी झाला मला सांगतो, नेऊन टाकतो एखाद्या आश्रमात. अरे मी का म्हणतो, मी पॉलिसीची गोष्ट करतो, भलताच विषय बदलला. अरे तू गेली रे बाबा पॉलिसी. हे मित्रा गेला बेटा. हाय काय रे, पॉलिसी काय करत होतास? आता मी LIC एजंट झालो आहे. काय LIC एजंट का करू, किती वेळ बायाच्या लाता खाऊ. बरं झालं. आहे का नाही, म्हणून हे धंदे सुरू केलं. पण माझी बोवणी नाही झाली, तर मी काय करू? तर माझी बोवणी करून टाक ना. काय मी? हो, तुझा लग्न नाही झाला आहे ना. नाही. माझ्याकडे तुझ्यासाठी 101 पॉलिसी आहे. अच्छा. पहिली पॉलिसी, लग्न झाल्यानंतर सुनेला छळणारा अजस्त्र प्राणी असेल तर तो कोण आहे, सासू. आहे का नाही. मग सासू का करते, सुनेला छळण्यासाठी पहिले केस धरते. म्हणून तुझ्या आपण केसाचा विमा काढू. अच्छा. हा, तुझ्या सासून केस धरले, जेवढे केस तिच्या हातात आले तेवढे केस धरायचे आणि विमा कंपनीत केस करायचे. तरी एका केसाचे किती पैसे मिळतील हो? आता केस आपला आहे तर किंमत आपणच ठरवायची ना. लोक म्हणतात एक केस 52 लाख का, तू 53 लाख घे ना, माझ्या बापाचा का जाता आहे का नाही. जमेल का. हे नाही म्हणते. दुसरी पॉलिसी सांगतो. समज तुझ्या सासूनं तुला छळलाय, मग सासू नकोशी वाटते, हो. आहे का नाही. तर अशा वेळेस तिचा विमा काढायचा. त्या पॉलिसीचं नाव आहे सासू मार पॉलिसी. म्हणजे काय करायचं, तिचा विमा काढून टाकायचा, विहीर पाहायची एखादी, पाण्यात गेली, मागवून उगा जायचा, धक्का मारून द्यायचा, सासू विहिरीत, पैसे तुझ्या घरी. हे ढकलून मारणे वगैरे मला नाही जमणार रे बाबा. दुसरं काय तर सांग. दुसरं काय, तिसरी पॉलिसी सांगतो. कधी कधी का होते, कुवाऱ्या पोरीच्या हातून चूक होऊन जाते, आहे का नाही. आणि कुवारपणीच गणपती बसून जाते, आणि चुकून असा गणपती बसला तर मग ही पॉलिसी कामी येते. तर या पॉलिसीचं नाव आहे उजेडपाडी पॉलिसी. म्हणजे असा उजेड पाडत जा आणि पैसे घेत जा. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये फायदे जास्त आहेत. आता असं पोरीनं उजेड पाळला तर तिच्या बापाला का वाटेल, मरून जाऊसा वाटेल ना. तर त्याला मरासाठी 20 सुद्धा ही पॉलिसी देते. मग बातमीला मग तिच्या मायला का वाटेल, दुसरा नवरा करावा ना. तर दुसरा नवरा सुद्धा कंपनीच करून देते. एवढा फायदा आहे पाय याचा. हो, पॉलिसी तशी चांगली आहे म्हणा. मला सांग रे, नवीन जोडप्यांसाठी काय आहे का ते सांग. आहे ना. तू लग्न केलीस, बरोबर आहे. आता कोरोना काळात काय झालं, म्हणजे घरच्या घरी काम करा आणि पैसे घेत जा, म्हणजे वर्क फ्रॉम होम, आहे का नाही. आता नवीन जोडपा घरच्या घरी राहिला तर काहीतरी उद्योग करेलच का नाही, आहे का नाही, काहीतरी करेल का नाही. म्हणून या पॉलिसीचं नाव आहे पलंग तोड पॉलिसी. म्हणजे असे पलंग तोडत जा आणि पैसे घेत जा, आणि नवीन पलंगही आमची कंपनीत देते. छान आहे पॉलिसी. छान आहे ना. मग 200 रुपये दे बाबा, प्रीमियम भरा लागेल ना.
200 रुपये हो. तशी रक्कम काही जास्त नाही पण आता सध्या तेवढेही पैसे नाहीत रे. जा तू जा. ठीक आहे ना, आता तुझे पैसे माझ्यावरच आहेत ना, तर मीच भरून टाकतो तुझे 200 रुपये. खरंच? हा, हा. अरे असं असेल ना तर रोजच काढू एक परत काढू पॉलिसी. काही आपल्या जीवाचा तरी विचार कर. रोज पलंग मोडशील तर जिवंत तरी राहशील का? महिन्याने ठीक आहे वाटलं आहे का नाही? नाही तर पैसे भेटते म्हणून रोजच तसा नाही. मग फक्त ना आपलं हो, हो, पक्का, पक्का. आणि आपलं आपलं म्हणजे ए तुझे 200 रुपये मी भरत आहे, मग माझं मनोरंजन नको का? आता मी काय करू? करतो ना. सांगू? ए तुला सांगू, हा तुझा स्पर्श मला किती हवासा वाटतो. खरंच? बघणार नाही कोणी, जवळ साजणे, जवळ साजणे, स्पर्श तुझा बघणार नाही कोणी, जवळ साजणे, जवळ साजणे. जवळ साजणे.
वर्षी ऑफिसला जातो आणि तुझी पॉलिसी काढ. हो, नक्की माझी पॉलिसी काढशील ना? पक्का नक्की निघालीच म्हणून समज, हं? येतो बाय. बरं प्रसाद, मी काय म्हणते, तुझे 200 रुपये काढून घे हिशोबात. काढशील? नाही काढलीस तर नाही पण ठीक आहे. चला बाई, माझी पॉलिसी तर निघेल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.